माधव, वहिनी आता एकटे जाणार काय? नको रे पाठवू. माधव, एवढ्या लांब वहिनी एकट्या गाड्या चालू जाणार? आता तुला ड्रायव्हिंग करता येते, पण तुझे आणि आर्चीसचे कपडे बॅगेतून काढून ठेवले. करा, एन्जॉय करा हे गाव. आर्चीस, मी निघतीये रे मुंबईला. निलिमा, तू कशी जाणार आहेस? बघ, गाडी चालवताना तुला चक्कर येते. तू गाडी नाही नेणार आहे आणि इथून जायलाही बस नाहीये. सो तू येत नाहीयेस ना? मग मी कसं जायचं ते तू का ठरवतोय? कसं जायचं ते माझं मी बघून घे. तुला इथल्या समजुतींना खत पाणी घालत इथेच राहायचंय ना? राहा. काय भूत नाचवायची आहेत ती नाचवा, माझी काही हरकत नाही. आणि माझ्या जाण्यालाही तुझी हरकत नसावी. आणि ह्या असल्या विचारांच्या लोकांसोबत इथे राहण्यात मला जराही इंटरेस्ट नाही. निलिमा, कसले विचार गो? तुम्ही शहरातली माणसा जे का अंधश्रद्धा म्हणतात, पण त्याच्यावरच इतकी वर्ष हा गाव चालत इलो. हा आम्ही आमच्या डोळ्यासमोर या सगळ्या होताना बघितला, हा अनुभवला. हा जाऊबाई, ह्या सगळ्या सोपा नाही. हा एका फटक्यात माणसं जाताना बघितली आम्ही. कोणाक सांगितलं तर खोटा वाटतं, पण हा नाही वाईट. वहिनी हात जोडते हो. त्या घरातली मोठी सोना, तुमका काय झालं तर त्या आर्टिस्टकडे कोण बघणार? त्या पोराचा तरी विचार करा. मी विचार केलाय आणि मला काहीही होणार नाही. तुमची भीती आहे ना, तीच तुम्हाला ह्या सगळ्या रूढी परंपरांवर विश्वास ठेवायला भाग पडते. म्हणजे अख्खा गाव सांगतात का खोटा? हा माझा त्यावर विश्वास नाही. सगळा समोर घडता ना तुमच्या, तरी विश्वास नाही? नाही, कारण प्रत्येक गोष्टीला कारण असतात ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आहात आणि तुमच्याच समजुतींना तुम्ही कवटाळून बसला आहात. कसली कारण आहात? ती शोधण्यासाठी डोळ्यावरची ही झापडं काढायला हवी, तरच त्यामागचं सायंटिफिक रिझन समजेल. आमका काय माहित नाही आणि माहित करूचा पण नाही. हैसर ज्या होता ना ताच खरा हा, आणि आमचा त्याच्यावर विश्वास. हा कुणी विश्वास ठेवो नाहीतर नको ठेवो. मग विषयच संपला. तुम्हाला मी सांगतेय ते पटत नाहीये आणि तुम्ही जे सांगताय त्यावर मी विश्वास ठेवूच शकत नाही. निलिमा, प्लीज माझं ऐक. हे बघ, आपण शहरात राहतो, या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. पण तो शहरात असेपर्यंत इथे आलो की इथले नियम, इथल्या रूढी परंपरा मला पाळाव्याच लागणार ना. आणि त्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या. इथे तुम्ही खरं माना किंवा खोटं माना, पण आपण सगळे या देवदेवतांच्या ताब्यात आहोत. आपण फक्त आपल्या ताब्यात असतो आणि ते तसंच असायला हवं. त्यावर सगळं जग चालतं माधव.